मित्रांनो नमस्कार, मी उमेश सणस। गोष्ट अमेरिकेतली आहे। अमेरिकेतल्या सर्वोच्च न्यायालयाचे प्रमुख न्यायाधीश ट्रेननं प्रवास करीत होते। अचानक प्रवासात तिकीट चेकर आला। तिकीट चेकरनं सर्वोच्च न्यायालयाच्या त्या न्यायाधीशानं विचारलं, तुमचं तिकीट कुठे आहे? न्यायाधीश महाशय त्यांच्या खिशात शोधायला लागले, जवळच्या कागदपत्रात तपासायला लागले, त्यांना तिकीट सापडेना। तिकीट चेकरनंच न्यायाधीशांना सांगितलं, महोदय तुम्हाला मी ओळखतो, तुम्ही अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश आहात। तुमच्या प्रामाणिकपणामुळे अख्खा देश तुम्हाला ओळखतो। तुम्ही नक्कीच तिकीट काढलेलं असणार। विदाऊट तिकीट तुम्ही कदापि प्रवास करणार नाही याची मला खात्री आहे। तुमच्याकडे तिकीट असेल, मला खात्री आहे। तिकीट चेकर पुढं निघून जायला लागला तरी सुद्धा त्या न्यायाधीश महोदयांनी त्यांचं तिकीट शोधणं चालूच ठेवलं। तिकीट चेकर पुन्हा माघारी आला। त्यानं न्यायाधीशांना सांगितलं, महोदय काळजी करू नका, तुम्ही तिकीट काढलं आहे याची मला खात्री आहे। तुम्ही तिकीट शोधलं नाही तरी चालेल। त्यावेळी सर्वोच्च न्यायालयाचे ते न्यायाधीश तिकीट चेकरला म्हणाले, बाबा रे, आता मी तिकीट हुडकतो आहे ते तुझ्यासाठी हुडकत नाही, तिकीट हुडकतो आहे तो माझ्यासाठी हुडकतो आहे। त्या तिकिटावर मी कुठं जाणार ते लिहिलेलं आहे, मी कुठं जाणार हेही मी विसरलेलो आहे। ते मला सापडावं यासाठी मला ते तिकीट सापडलंच पाहिजे। ते तिकीट सापडलं तरच मला कुठं मी जाणार आहे हे लक्षात येईल। आणि न्यायाधीशांनी ते तिकीट त्यांचं हुडकणं तसंच चालू ठेवलं। आमच्या न्यायव्यवस्थेची अवस्था ही या किशातल्या सरन्यायाधीशांसारखी झालेली आहे। आमच्या न्यायव्यवस्थेला, भारतीय न्यायव्यवस्थेला कुठं जायचं आहे आणि कुठल्या दिशेनं प्रवास करायचा आहे हेच आमची भारतीय न्यायव्यवस्था विसरलेली आहे असं वाटावं, अशी परिस्थिती आहे। 2025चा मार्च महिना आहे। दिल्ली उच्च न्यायालयातले एक न्यायाधीश आहेत, न्यायमूर्ती यशवंत वर्मा हे त्यांचं नाव। ते बाहेर कुठेतरी ट्रिपला गेलेले आहेत। त्यांच्या घराला आग लागली। घरातल्या लोकांनी फायर ब्रिगेडच्या लोकांना बोलवलं। फायर ब्रिगेडनं आग विझवली। आग विझवत असताना फायर ब्रिगेडच्या लोकांना एका खोलीमध्ये प्रचंड मोठी रोख रक्कम आढळली। त्याचं व्हिडिओ शूटिंग केलं गेलं, फोटोग्राफ्स काढले गेले आणि ते लोकांसमोर आले। ती रक्कम 15 कोटी रुपये असावी अशा प्रकारचा अंदाज काही व्यक्तींनी व्यक्त केला। ती कथित रक्कम किती आहे हे माहीत नाही, ही कथित घटना घडली की नाही हे माहीत नाही। या घटनेबद्दल न्यायाधीश यशवंत वर्मा हे आज तागत काही बोललेले नाही। या घटनेबद्दल उच्च न्यायालयानं किंवा सर्वोच्च न्यायालयानं कोणतं अधिकृत स्पष्टीकरण दिलेलं नाही आहे। आणि एका न्यायाधीशाच्या घरी अशा प्रकारे कथितरित्या एवढी मोठी रक्कम सापडावी ही गोष्ट आमच्या न्यायव्यवस्थेच्या दृष्टीनं चिंतेचा विषय आहे। आमची न्यायव्यवस्था जी आहे ती आरोपीच्या पिंजऱ्यात जाऊन उभी राहावी असा प्रकार घडलेला आहे। न्यायाधीश यशवंत वर्मा यांची बदली तिथून मुंबईत या दिल्लीमधून अलाहाबाद उच्च न्यायालयामध्ये केली गेली। अलाहाबादच्या बारनं एक ठराव केला आणि सांगितलं की आम्ही वर्मा साहेबांना आमच्याकडे हजर करून घेणार असाल तर त्यांच्याकडं काम चालवणार नाही। अलाहाबादचं उच्च न्यायालय म्हणजे कचरा डेपो नव्हे की तुम्हाला नको असलेल्या गोष्टी तुम्ही आमच्याकडे टाकाल आणि आम्ही आमच्याकडे त्या चालवून घेऊ। आणि त्यांनी आपल्याकडे काम करावं आणि चालवावं यासाठी अलाहाबाद बार असोसिएशननं विरोध केला। अलाहाबाद बारच्या अध्यक्षांनी एक प्रेस कॉन्फरन्स घेतली। अलाहाबाद बारच्याच अध्यक्षांनी त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये कथित रक्कम ही 15 कोटी रुपयांच्या दरम्यान आहे किंवा 15 कोटी रुपये आहे असं सांगितलं, म्हणून ही रक्कम 15 कोटी रुपये आहे असं म्हणतायत। याबद्दल टाइम्स ऑफ इंडियामध्ये आणि भारतातल्या इतर वृत्तपत्रांमध्येही बातम्या प्रसिद्ध झालेल्या आहेत। त्या बातम्याही आपण पाहतो आहेत, परंतु अधिकृतरित्या कोणत्याही गोष्टी समोर येत नाहीत। फायर ब्रिगेडच्या लोकांनी, फायर ब्रिगेडचे जे प्रमुख आहेत त्यांनी पहिल्यांदा सांगितलं की अशा प्रकारची रक्कम सापडली। पुन्हा अशा प्रकारची रक्कम, कथित रक्कम 15 कोटीची आपल्याला सापडली याचा त्यांनी इन्कार केला। पुन्हा आपण इन्कार केलेला होता याही गोष्टीचा फायर ब्रिगेडच्या प्रमुखांनी इन्कार केला। फायर ब्रिगेडचे दिल्लीचे प्रमुख हे आग विझवण्यामध्ये एक्सपर्ट असतील, पण शब्दांनी त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या आगी लावून दिल्या। त्या आगीचा शोध घेणं आणि त्या आगीचं मूळ नेमकं कुठं आहे हे पाहणं हे लोकांसाठी मोठं मनोरंजक झालेलं आहे। 2014च्या दरम्यान यशवंत वर्मा हे उच्च न्यायालयामध्ये न्यायाधीश म्हणून नियुक्त केले गेले आणि 2025 पर्यंत 11 ते 12 वर्षाची त्यांची न्यायाधीश म्हणून कारकीर्द झालेली आहे। 11-12 वर्षाच्या न्यायाधीश म्हणून कारकिर्दीमध्ये एखाद्या न्यायाधीशाकडे एवढी मोठी रक्कम येऊ शकते का हा प्रश्न सर्वसामान्य माणसांकडून विचारला जातोय।
दुसरा भाग असा आहे की जर यशवंत वर्मा यांची ही कथित रक्कम त्यांच्याकडे शिल्लक नव्हती किंवा त्यांची नव्हती तर यशवंत वर्मा यांनी पुढे येऊन हे सांगायला काय हरकत आहे. या प्रकरणामध्ये न्यायाधीश यशवंत वर्मा यांना कोणी अडकवण्याचा प्रयत्न करत असेल तर तेही न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांनी पुढे येऊन सांगितलं पाहिजे. न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्या कार्यपद्धतीबद्दल ज्याच्या मनामध्ये काही शंका आहेत अशा लोकांपैकी कोणी कटकारस्थान करत आहे का आणि अशी कटकारस्थानं करणारी लोक खोट्या बातम्या पसरवून न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांना अडकवण्याचा प्रयत्न करतायत का याचं स्पष्टीकरण दिल्ली उच्च न्यायालयाच्या प्रमुख न्यायाधीशांनी दिलं पाहिजे आणि आपल्या सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांनीही याचं उत्तर दिलं पाहिजे. याचं उत्तर जर त्यांच्याकडे नसेल तर ही कथित रक्कम खरोखरच सापडली का याची चर्चा सगळ्या देशभर होत असताना आणि याबद्दल देशामधल्या लोकांमध्ये चिंतेचं वातावरण असताना न्यायालयांना गप्प बसून चालणार नाही याच्याबद्दलचं स्पष्टीकरण आलं पाहिजे. आमच्या सरकारनं जाहीर केलं पाहिजे की आमची न्यायव्यवस्था ही स्वतंत्र आणि निष्पक्ष न्यायव्यवस्था आहे. या न्यायव्यवस्थेमध्ये आम्ही हस्तक्षेप करणार नाही. न्यायाधीशांचं वर्तन हे अत्यंत शुद्ध पाहिजे, धवल पाहिजे. न्यायाधीश चारित्र्य संपन्न असले पाहिजेत आणि सर्व प्रकारच्या भ्रष्टाचारापासून दूर असले पाहिजेत. सीझरच्या पत्नीचं चारित्र्य हे संशयातीत असावं असं जसं म्हटलं जातं तसंच न्यायाधीश हे सर्व प्रकारच्या संशयापासून दूर राहून त्याच्यापेक्षाही वरच्या पातळीवर राहून आमच्या न्यायाधीशांनी काम करावं अशी न्यायाधीशांकडून सर्वसामान्य माणसाची जनतेची अपेक्षा आहे. त्या अपेक्षा पूर्ण करण्याकरता न्यायव्यवस्था काय करणार आहे याच्याकडे सगळ्या देशाचं लक्ष लागून राहिलेलं आहे. फायर ब्रिगेडचे अधिकारी तीनदा आपली विधानं का बदलतायत असा प्रश्न सामान्य माणसांच्या मनात निर्माण झालेला आहे. न्यायमूर्ती वर्मा यांची दिल्लीवरून अहलाबादला केलेली बदली ही त्यांच्यावर केलेली कारवाई नाही तर तो प्रशासकीय कामाचा भाग आहे असं सांगितलं जात असेल तर कारवाई केली जाणार आहे का? कथित घटना खरोखरच घडलेली आहे का? कथित घटना म्हणजे त्यांच्या घरामधला लागलेल्या आगीमध्ये खरोखरच अशा प्रकारची प्रचंड रक्कम सापडलेली आहे का, दिसून आलेली आहे का? जर अशा प्रकारची रक्कम फायर ब्रिगेडला दिसली असेल तर ती फायर ब्रिगेडनं ताब्यात घेतलेली आहे का हेही फायर ब्रिगेडनं सांगितलं पाहिजे. ती जर ताब्यात न घेता ती रक्कम न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्या ताब्यात दिली असेल तर तेही सांगितलं पाहिजे. आणि हे सगळं खोटं असेल तर माध्यमांना समोर येऊन सांगायला न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांना काय अडचण आहे? 2018 साली भारतातल्या सर्वोच्च न्यायालयातल्या काही न्यायाधीशांनी जे आहे ते स्वतः प्रेस कॉन्फरन्स घेतलेली होती. त्यामध्ये एक रंजन गोगोई नावाचे न्यायाधीश होते की जे पुढे सर्वोच्च न्यायालयाचे प्रमुख न्यायाधीश झाले आणि निवृत्तीनंतर राज्यसभा सदस्यत्व हेही त्यांनी मिळवलं म्हणण्यापेक्षा पटकावलं असं म्हणणं योग्य होईल. म्हणजे प्रेस कॉन्फरन्स करणाऱ्या न्यायाधीशांना जर अशा प्रकारची बक्षीसच मिळत असतील आणि त्यांचं भविष्य उज्ज्वल होत असेल तर न्यायाधीश यशवंत वर्मा हे माध्यमांसमोर येऊन ही रक्कम माझी नाही किंवा ही कथित घटना माझ्या बाबतीत घडलेलीच नाही असं न सांगता संभ्रमाचं वातावरण का ठेवत आहेत आणि न्यायव्यवस्था ही अशा संभ्रमावस्थेमध्ये का ठेवत आहेत याही प्रश्नाचं उत्तर आपल्याला पाहिजे. सातारा जिल्ह्यामध्ये धनंजय निकम नावाच्या एका न्यायाधीशांवर भ्रष्टाचाराचा आरोप झाला. त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला गेला आणि मुंबई उच्च न्यायालयानं त्यांचा अटकपूर्व जामीन नाकारला. म्हणजे एका बाजूला न्यायाधीशांवर अशा प्रकारचा आरोप झाल्यानंतर आमचं उच्च न्यायालय एक त्या जिल्हा न्यायाधीशाला अटकपूर्व जामीन द्यायलाही तयार होत नाही आणि दुसऱ्या बाजूला अशी कथित प्रचंड मोठी रक्कम सापडलेली असताना सुद्धा जर त्या न्यायाधीशांवर कारवाई काय करणार याच्या बाबतीमध्ये संपूर्ण न्यायव्यवस्था मौन बाळगत असेल आणि ते न्यायाधीशही काय बोलत नसतील तर काय करावं हा सर्वसामान्य माणसाला प्रश्न आहे. अशा प्रकारची कथित रक्कम एखाद्या न्यायमूर्तीच्या घरी सापडत असेल तर पक्षकाराच्या मनात अशी भावना निर्माण होईल की आपण आपला वकील हायर करण्यापेक्षा आपण न्यायाधीश विकत घेण्याचा प्रयत्न का करू नये. कारण वकील हायर करून ही आपल्याला न्यायनिवाडा आपल्या बाजूने होईल की नाही याची न्यायालयात खात्री नाही. मग ज्या न्यायाधीशाला विकत घेता येईल असे न्यायाधीश शोधण्याचा प्रयत्न माणसं करायला लागली तर काय होईल हा पुढचा प्रश्न आहे. आमच्या न्यायव्यवस्थेला एक फार मोठी परंपरा आहे. इंदिरा गांधी पंतप्रधान असताना त्यांची लोकसभेची निवड रद्द ठरवणारे न्यायाधीश हे आमच्या उच्च न्यायालयांनी आणि सर्वोच्च न्यायालयांनी पाहिलेले आहेत. देशाच्या सर्वोच्च पदावर असलेल्या व्यक्तीची भीती न बाळगता निष्पक्षपणानं न्यायनिवाडा करणारे न्यायाधीश हे स्वातंत्र्योत्तर 75 वर्षाच्या कालखंडामध्ये या व्यवस्थेनं या देशाला दिलेले आहेत.
संपूर्ण अराजकाची परिस्थिती असताना आणि प्रत्येक ठिकाणी वाईट परिस्थिती दिसत असताना आमच्या सामान्य माणसाच्या अपेक्षा या केवळ आणि केवळ या न्यायव्यवस्थेवर आहेत। अशा परिस्थितीत न्यायव्यवस्था ही चक्रव्यूहात गेली असेल, न्यायव्यवस्थेभोवती संशयाचं धुकं निर्माण झालं असेल तर स्पष्ट बोलण्याची आणि कृती करण्याची जबाबदारी ही आमच्या न्यायव्यवस्थेची आहे। न्यायव्यवस्थेचे प्रमुख म्हणून सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी, उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी या संदर्भात नुसत्या भूमिका स्पष्ट करून उपयोग नाही। हे कथित प्रकरण घडलं का, घडलं असेल तर कधी घडलं, या प्रकरणाबद्दल 14 मार्च नंतर आजपर्यंत जो आहे तो न्यायालयांनी काय कारवाई केली नसेल तर का कारवाई केली नाही, आणि यातलं काही घडलं नसेल तर न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांची नाहक बदनामी होत असताना आमची न्यायव्यवस्था गप्प काय, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं भारतातल्या सर्वसामान्य नागरिकांना हवी आहेत। 2019 सालचीच घटना आहे। न्यायमूर्ती रंजन गोगोई तत्कालीन यांच्यावर एका महिलेनं तिचा पाठलाग केला आणि या न्यायाधीशांनी तिचं लैंगिक शोषण केलं असे आरोप केले। या आरोपाची चौकशी करण्याकरता एक कमिटी नेमली गेली आणि न्यायमूर्ती रंजन गोगोई यांना त्या कमिटीनं निर्दोष मुक्त केलं। गमतीचा भाग असा आहे की चौकशी करणाऱ्या कमिटीचा एक भाग म्हणून न्यायमूर्ती रंजन गोगोई हे स्वतःही त्या कमिटीमध्ये होते। अशा प्रकारचे विनोद आमच्या न्यायव्यवस्थेत होत असतील तर सर्वसामान्य माणसाचा या व्यवस्थेवरचा विश्वास उडल्याशिवाय राहणार नाही। गेले काही दिवस आमच्या न्यायव्यवस्थेबद्दल लोकांच्या मध्ये प्रचंड चर्चा चालू आहे। लोकांचा या व्यवस्थेवरचा विश्वास उडू लागलेला आहे। लोकांचा कायदे मंडळावरचा विश्वास कधीच संपलेला आहे। लोकांना कार्यकारी मंडळाबद्दल कमालीचा राग आहे। लोकांची शेवटची अपेक्षा आणि शेवटची आशा या देशातल्या ही केवळ इथली न्यायव्यवस्था आहे। अशा परिस्थितीत या न्यायव्यवस्थेबद्दल काही प्रश्नचिन्ह निर्माण केली जात असतील तर त्या प्रश्नांची उत्तरं आणि ती प्रश्नचिन्ह तिथून हटवणं हे काम या व्यवस्थेमध्ये काम करणाऱ्या न्यायाधीशांचं आहे। हे काम त्यांनी प्रामाणिकपणानं करावं। आमच्या सरकारनं आणि राज्यकर्त्यांनी न्यायव्यवस्थेच्या कारभारामध्ये आम्ही हस्तक्षेप करणार नाही, तुम्ही प्रामाणिकपणानं काम करा, हे त्यांना सांगण्याची आवश्यकता आहे। अत्यंत निस्पृहपणानं न्यायदानाचं काम करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांपासून अनेक मोठे राज्यकर्ते जे आहेत ते प्रामाणिकपणानं न्यायदान करणारे आम्हाला आमच्या इतिहासाच्या पानापानामध्ये दिसतील। अशा वेळी सर्वत्र निराशाचे मळप दाटलेले असताना सामान्य माणूस जर या न्यायव्यवस्थेकडे आशेने बघत असेल आणि कुणा न्यायाधीशाच्या घरी कथित 15 कोटीची रक्कम सापडली अशा प्रकारचे आरोप होत असतील आणि इथं सगळंच संशयाचं वातावरण असेल, कोणीच काही खरं बोलत नसेल, वर्तमानपत्रामध्ये येणारी आदल्या दिवशीची बातमी कथित रक्कम सापडली अशी येत असेल आणि दुसऱ्या दिवशी वृत्तपत्र बातमी देत असताना रक्कम सापडली किंवा नाही याबद्दल आम्ही काहीच म्हणू शकत नाही असं म्हणत असतील तर हा सगळा प्रकार न्यायव्यवस्थेच्या विश्वासार्हतेला तडा देणारा आहे। न्यायव्यवस्थेची विश्वासार्हता ही कायम राहावी आणि या देशातल्या लोकांचा या व्यवस्थेवर विश्वास बसावा यासाठी कडक पावलं उचलण्याची आवश्यकता आहे। जय भवानी, जय शिवाजी।